कोल्हापुरामध्ये थोड्याच वेळात शाही दसरा सोहळा पार पडणार आहे। दसरा मैदानात एकीकडे शमी पूजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर मैदानाच्या पूर्वेकडे स्वराज्याचा भगवा ध्वज आणि जरीपटका उभारण्यात आलाय। धार्मिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक किनार लाभलेला हा सण म्हणून कोल्हापूरचा नवरात्रोत्सव आणि दसरा सणाची ओळख आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। शेखर, बरोबर आहे, तोच सोहळा जो आहे तो आता कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी असलेल्या दसरा मैदानावरती रंगताना पाहायला मिळतो आणि त्याचीच दृश्य जे आहे ती मी सुरुवातीला आपल्या सगळ्याच पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवतो। आपल्याला हे सगळे शामियाना पाहायला मिळतो, ज्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पताका दिसत आहेत, वरती लाल पांढरे झेंडे दिसत आहेत, जे गेल्या अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी दर्शवतात। आणि समोर आपल्याला शमी पूजन काही वेळात या ठिकाणी होणार आहे। आपट्याची पानं, सोनं जे लुटलंय म्हणतात, ते या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतो। आणि समोर दृश्यांमध्ये जर मान्यवर आपण पाहिले तर त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती असते। पालकमंत्री देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत असतील। जिल्हाधिकारी अमोल येडगे आहेत, सतेज पाटील देखील पाहायला मिळत आहेत। त्यानंतर पुढारीचे समूह संपादक योगेश जाधव देखील या ठिकाणी आहेत। अशा अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। काही वेळातच आता शाहू छत्रपती महाराज देखील येतील। त्यानंतर आता आपण डाव्या बाजूला बघितलं तर पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव साहेब देखील या ठिकाणी दिसत आहेत। धनंजय महाडिक देखील आहेत, संजय पाटील किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू देखील आहेत। असे अनेक मान्यवर जे आहेत ते दिग्गज या कार्यक्रमाला दरवर्षी येत असतात आणि आता देखील तीच या ठिकाणी मान्यवर आलेले पाहायला मिळतात। काही वेळच या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाला आहे। 6:18 हा शमी पूजनाचा कार्यक्रम होईल, सोनं लुटण्याचा कार्यक्रम होईल, ज्या कार्यक्रमासाठी संपूर्ण कोल्हापूरवासीय जे आहेत ते आल्याचं या संपूर्ण मैदानाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतील। दुसरीकडे जर आपण बघितलं तर एनसीसीचे काही जवान या ठिकाणी आहेत, पोलीस बँड देखील आहे, जी पोलीस बँड या ठिकाणी एक मानवंदना देखील शाहू छत्रपती महाराज आल्यानंतर देतात। आणि मध्ये जो आपल्याला जरीपटका पाहायला मिळतो तो स्वराज्याचा कोल्हापूर करवीर संस्थानाचा हा जरीपटका आहे, तो देखील या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांची परंपरा आपल्याला दर्शवतो। आपण जर माझ्या मागे आता ही दृश्य बघितली तर शाहू छत्रपती महाराज ज्या मेबॅक गाडीतून येत असतात, त्यांच्यासोबत छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्य, ज्यामध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती असू दे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील त्यांच्यासोबत असतात। आणि ही सगळी वाट जी आहे ती मोकळी करून दिली जाते त्यांच्याच मेबॅक कार आणि त्यांचा जो ताफा येणार आहे त्यासाठी। काही वेळातच आई अंबाबाईची पालखी देखील दाखल होते, गुरु महाराजांची पालखी देखील या ठिकाणी काही वेळात येते आणि त्यानंतर तुळजाभवानीची। अगदी शेखर, थोड्याच वेळात हा सोहळा सुरू होईलच। अपडेट घेत राहू तुझ्याकडून। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।